दर्शनासाठी चाललेलो आहे. तर शुभम आणि मी चाललेलो आहे. तर चला जाऊया. आज गाडीला आरामच दिलाय आपण. गाडी मित्रांनो तर पहिल्या बसमध्ये बसलोय आता. तर लय गर्दी बाबा, मुंबईच्या बसमध्ये लय गर्दी. रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो ना, नुसतं तुम्हाला रिक्षा दिसतात, पाहू शकताय मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपल्याला तिकीट भेटलेलं आहे मित्रांनो. तर फायनली लोकलमध्ये बसलोय, पाहू शकताय किती गर्दी. काय झालं, शुभम पटक्यात चढला, मला कुठं चढा येत नाही. लोक धक्का करायला लागली. मी सगळ्यात शेवटी चढलो अशा प्रकारे मित्रांनो. तर फायनली नाही आपण जुहू चौपाटीला आलेलो आहे. हे पाहू शकताय जुहू चौपाटी. मित्रांनो तर परत आलोय अंधेरी स्टेशनला. तर व्हिडिओ काढायचे ह्याच्यात, तुम्हाला ते बोर्ड दाखवायचे ह्याच्यात लोकल हुकले आमची. मित्रांनो तर लोकल मधनं उतरायचं असलं ना तर तुम्हाला नाही एक स्टॉप अगोदरच दरवाजापाशी येऊन थांबायला लागतंय. मित्रांनो आपण सध्या दक्षिण मुंबईमध्ये आपण फायनली मरीन ड्राईव्हला आलेलो आहे, पाहू शकताय. 3, 2, 1. मित्रांनो तर आहे आपला थायलंडवरून आल्यानंतरचा मुंबईमधला दुसरा दिवस. तर आज आपण जाणार आहे मुंबईमध्ये फिरण्यासाठी. तर पाहूया जेवढे आज एका दिवसात जेवढे पर्यटन स्थळ कव्हर होतील तेवढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. जाण्या अगोदर जेवण करून जाऊया. जेवण तयार आहे सकाळ. तर मी शुभम चाललोय. मावशीने सकाळ जेवण बनवलंय. तर पाहू शकतोय आपले हुलगाय, सलाड आहे आणि चपाती. मी आपला शुभम आणि मी दोघं जाणार आहे. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतोय आज काय मजा करतोय आम्ही. ओके, मजा येणार का नाही शुभम? हो, मजा येणार. आता आम्ही आता जस्ट 2-3 ठिकाणी फिरायला जाणार आहे. ते तुम्हाला कळेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली आपण नाही आज मुंबई दर्शनासाठी चाललेलो आहे. तर शुभम आणि मी चाललेलो आहे. तर चला जाऊया. आज गाडीला आरामच दिलाय आपण. गाडीवर नाही जाणार. आता पब्लिक ट्रान्सपोर्टची मजा काय नाही. आज मेट्रोमध्ये लोकलमध्ये ये, थोडा अलीकडे ये, तू बाहेर चाललाय फ्रेमच्या अलीकडे. मेट्रोमध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, बसमध्ये सगळ्यात बसणार आहे आज. तर चला पाहूया. तुम्हाला शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की काहीतरी वेगळं पाहायला भेटेल. चला बाय बाय. मित्रांनो तर पहिल्या बसमध्ये बसलोय आता. तर लय गर्दी बाबा, मुंबईच्या बसमध्ये लय गर्दी बघा. निसती इथं माणसं सगळी उभीच आहे. तिकडे पाठीमागे मित्रांनो तर लय गर्दी हा. हे बघा, बसायचा तर विषय सोडून द्या, राहिला जागा नाही. आणि इतके स्पीड ब्रेकर भाऊ, स्पीड ब्रेकरच जास्त, रोड कमी, स्पीड ब्रेकर जास्त. निश्चितच की घातलं मला पाठवा. मित्रांनो तर फायनली बाहेर निघालोय बसमध्ये. लय बकरी कोंडल्यागत माणसं कोणत्यात म्हणजे बसतात माणसं अशी. आणि चला आपण आता आलेलो आहे मीरा रोड रेल्वे स्टेशन पाशी. आता इथनं आपल्याला मेट्रो पकडायची. मित्रांनो तर मीरा रोड रेल्वे स्टेशनला आलोय. रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो ना, नुसतं तुम्हाला रिक्षा दिसतात, पाहू शकताय. गाडी बाबा, पोलीसवाले बी आहेत. मित्रांनो तर पाहू शकताय मीरा रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. इथं फाउंटेन आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका. रेल्वे तिकीट चला पहिलं तिकीट काढूया. तिकीट काउंटरला जाऊ दे. इथंच दिसतंय तिकीट काउंटर ह्या साईडला. तर तिकीट काढता येत ना, अशा प्रकारचं तिकीट काउंटर आहे. मित्रांनो तर अशा प्रकारचं आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. हे पाहू शकताय. रिटर्न तिकीट 30 रुपये. आज दिवसभरात आपण ह्या लाईनमध्ये किती पण वेळा बसू शकतोय, उतरू शकतोय, अशा प्रकारचं आहे. मित्रांनो पाहू शकताय ही लोकल. आणि आपण त्या साईडला तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्म 2ला आलोय. 2च आहे ना, हे बघा अशा प्रकारचं.
लोक थुकणारे किती बघा डायरेक्ट खडीचा रंग बदलून गेलाय, सगळा खडीचा रंग पिवळा झालाय. अशा प्रकारे आहे. काय म्हणशील शुभम, कसं आहे? शुभमला सवय अशी दगदगीमध्ये प्रवास करायची, आपल्याला अशा गर्दीमध्ये प्रवास करायची सवय नाही जास्त. मी तर पब्लिक ट्रान्सपोर्टनी लई दिवस ब्लॉग्स एन्जॉय करा म्हणतोय शुभम. आता रेल्वे छान ब्लॉग्स दिसतील तुम्हाला. ओके, चला पुढं ह्या व्हिडिओमध्ये चांगला कंटेंट पाहायला भेटणार मला. तसं एक रेल्वे ते आपण 2-3 पार्ट करू. जर मोठा ब्लॉग झाला तर पहिलं आपण जुहू बीचला चाललोय आम्ही. तर पहिलं आम्ही मीरा रोड ईस्टला थांबलो होतो सिल्वर पार्क सोसायटीमधनं. तिथनं आम्ही मीरा रोड स्टेशनला आलोय, रेल्वे स्टेशनला बस पकडून. आता तिथनं लोकल पकडायची, आम्ही अंधेरीला जाणार आहे, मग अंधेरीहून जुहू बीचला जाणार आहे बसने. अशा प्रकारे आहे शेड्यूल. मग तिथनं आपण चर्चगेटला जाणार आहे, अशा प्रकारचं आहे. तर किती लोक वाट पाहतात लोकलची. इकडं पण बघा माणसं आहे. आता इकडून एक ट्रेन येते लोकलची ती. दहा सेकंदात तर क्रॉस झाली. हा, हर महादेव मित्रांनो मी आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये नाही आपण लोकलमधनं आज प्रवास करणार आहे. तर मुंबई फिरण्यासाठी मी चाललोय. माझा भाऊ आहे शुभम, मावस भाऊ, तर त्याच्याबरोबर चाललोय. तर आता आम्ही लोकलमध्ये बसणार आहे. लोकलमध्ये बसताना किती गर्दी होती, काय होती ती तुम्हाला आता दाखवतो. आली ज्या लोकलमध्ये बसायची ना ती लोकल आलेली. तरी आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं गर्दी कमी आहे असं शुभमचं म्हणणं आहे. तर बघूया, ऑलरेडी एवढी माणसं थांबलेली चढण्यासाठी. ट्रेन बी आली, पाहू शकताय आली. आता चढतोय कसा तर ते तुम्हाला दाखवतो. आणि त्यात नाही फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असतंय. तर आपण तिकीट काढलेलं असतंय ना, त्यात आपण फर्स्ट क्लासमध्ये बसायचं नाही. हे फर्स्ट क्लास आहे असलं दिसतंय रेषाचं. मित्रांनो तर फायनली पुसतोय आता. बघा ह्या पहिल्यांदा ते येतात त्यांना उतरून द्यायचं. आईच्या गावात कसं चढायचं ह्याच्यात. हे मला येऊ दे. सगळ्यात माझं राहिलं मी बाबा. मी बघा कशी ठुसाठुस गर्दी पडली इथं. मित्रांनो तर आलोय फायनली लोकलमध्ये. लय गर्दी लागायचं. तरी आज नाही वेळ काहीच गर्दी नाहीये. आज सुट्टीचा दिवस आहे तरी एवढी गर्दी. जर पीक टायमिंगला आलं तर काय व्हायचं. मी सगळ्यात शेवट राहिलो माहिती का चढायला. बाकीची पटपट चढली, मी सगळ्यात शेवटी चढलो. मला असं धक्काबुक्की करताना चढायचं मत नाही. गर्दी. मित्रांनो तर फायनली लोकलमध्ये बसलोय. पाहू शकता किती गर्दी. बसमध्ये पण पाहिली होती गर्दी, लोकलमध्ये पण गर्दी. आणि चढताना मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता, एक रील, पण काही जमली नाही, एवढी गर्दी होती. तरी ही गर्दी काहीच नाहीये. काय म्हणशील शुभम, गर्दी आहे का नाही? कमी आहे जरा वर्क डे पेक्षा. वर्किंग डेला जास्त गर्दी ती दिवशी पण असं कंडिशन असते. काय झालं, शुभम पटक्यात चढला. मला कुठं चढायला येत नाही. लोक धक्काबुक्की करायला लागली. मी सगळ्यात शेवटी चढलो. अशा प्रकारे झालं. म्हणजे याला सवय व्हायला लागते. आपण पण चढू शकतोय, काय नाहीये. आपल्याला सवय नाही भाऊ. एखाद्या स्किल्स लागतात. स्किल ते डेव्हलप व्हायला लागतात. एका दिवसात येत नाही त्याला एक्सपिरियन्स. रोज केलं नव्हतं. बघा इकडं किती लोक आहेत. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आता अंधेरी स्टेशनला. तर आता उतरूया. बरेच जण अंधेरीला उतरणार दिसतात आपल्याला. आले आले आले.
फायनली अंधेरी आलेली आहे. मित्रांनो तर फायनली अंधेरी आलेलं आहे. पाहूया आता, उतरूया कसं होतंय. इथून आपण बोल बोल बोल. इथून पुढे आता आपण जुहू चौपाटीला जाणार आहे बसने. मित्रांनो बघूया आता उतरताना काय होतंय. उतरताना एवढं डिफिकल्ट नसणार आहे असं वाटतंय मला, चढताना जेवढं वाटत होतं तेवढं. ज्यांना ज्यांना उतरायचंय ते दरवाज्यात येऊन थांबतात. पैसा दिया थांबायच्या अगोदर तर निम्मी जास्त, निम्मी तर उतरली. हे अशा प्रकारे आहे. किती टाइम असतो एका स्टेशनला? 1 मिनिट का 2 मिनिटं? ट्रेनचं टायमिंग नाही नाही, आता 40 सेकंदात जाते का? 30-40 सेकंड. 30-40 सेकंद. सिग्नल असेल ना पुढं हां हां, थोडी थांबते. ओके ओके. तर मित्रांनो चला आता वरती जायचंय. चल मित्रांनो, तर अवघड आहे. आताच मी एक बाईला टाकताना पाहिली आणि एक जण पडलं उतरताना. ते गडबड करून उपयोग नाही. तर ज्याला अनुभव नाही त्याने असंच होतंय. तर आता फायनली आपण अंधेरी स्टेशनवर ना बाहेर निघतोय. ओके, हे अशा प्रकारचं स्टेशन आहे. आपल्याला आता बस स्टेशनकडे जायचंय. चलो मित्रांनो, तर अंधेरीपर्यंत आपण नाही लोकलने आलो होतो आणि तिथनं पुढं आपल्याला बस भेटली जुहू बीचकडे जाण्यासाठी. तर चला, मोकळी बस पाहून आश्चर्य वाटलं मला. मोकळीच बस आहे आणि AC बस आहे. आहेत पैसे का? ओके मित्रांनो, तर आपण नव्हे अंधेरीपर्यंत लोकलने आलो होतो आणि तिथनं आपण 2 बस चेंज करून नव्हे जुहू चौपाटीला आलेलो आहे मित्रांनो. तर हे बस स्टॉप आहे आणि इथनं आपण चालत निघालोय. आता तुम्हाला दाखवतो. ओके मित्रांनो, तर फायनली हा बघा जुहू चौपाटीच्या कडेकडेनी रोड चाललाय. त्यांनी आपल्याला सोडलं असतं मगाशी तिथं. ती हा नाही ना. मित्रांनो, तर फायनली आपण आलेलो आहे जुहू चौपाटी. जुहू बीच पण म्हणू शकता याला. नाही अरे, पैसे नाहीत. चल जाऊ दे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे. तर ही बघू शकता इथं वॉटर ऍक्टिव्हिटी पण आहेत भरपूर साऱ्या. अरे हे मला वाटलं एवढं ऊन आहे कोण नसणार आहे इथं, पण इथं बरीच गर्दी उन्हाची पण. बोटमध्ये बसणार का 100 रुपयात? नको रे, अरे आज टाइम नाही, नाही तर बसलो असतो. 2 किलोमीटर फिरून नाही नाही, नको नको व्हिडिओ तुम्ही काढू शकता. नको 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 भाऊ. मित्रांनो, तर फायनली जुहू बीचवर आलेलो आहे. पोरांच्या सहली आलेल्या दिसतात. कसल्या डुबक्या आणतात पाण्यात. नाही ना, बघा किती लोक आंघोळ करतात तिथं. पाण्याला पण काही चव नाही, एवढी क्लॅरिटी नाही पाण्याला. बघा हे बघा. लय खवळलंय पाणी असं वाटतंय का? हॅलो हॅलो. मित्रांनो, तर फायनली नाही आपण जुहू चौपाटीला आलेलो आहे. हे पाहू शकता जुहू चौपाटी. लय गर्दी. मला वाटलं नव्हतं एवढी भयंकर गर्दी असेल. आता वाजलेत 1 आणि 1 वाजता एवढी गर्दी पाहू शकताय. आणि इकडे बघा वरती विमान. आपण अशाच विमानाने गेलो होतो थायलंडला आणि माघारी आलोय. तर मित्रांनो, इथं कुठल्या तरी शाळेची सहल का काय आली. पोरं सगळी जेवढी पण पाहुणारी सगळी पोरच पोरं लागलं बुटाला दिसलं का? पोरच पोरं अशा प्रकारे आहे. भारी वाटलं इथं. पण जा
ऊन कमी झाल्यावर आलं ना आता अजून पब्लिक भेटेल पाहिला. आणि हे अरबी समुद्र आहे ना ते आपल्याला थोडी माहिती सांगाल शुभम काय माहिती जुहू चौपाटीची? चौपाटी सगळ्यात मोठी चौपाटी आहे मुंबईमध्ये. ते फेमस चौपाटी आहे. बरेचशा बॉलिवूड फिल्ममध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. बऱ्याच बॉलिवूड पिक्चरची इथं शूटिंग पण झालेली. आणि मेन म्हणजे जुहू चौपाटीलाच अक्षय कुमार, अमिताभ बच्चन अशा सेलिब्रिटींचे बंगले पण इथंच आहेत जवळ. म्हणजे त्यांच्या घरातनं त्या समुद्राचा व्ह्यू दिसतो असे बंगले आहेत का रे? जुहू इलाकामध्ये. हा जुहू. आणि इथं तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण करू शकताय, बोटिंग वगैरे. फक्त एवढंच आहे की पाण्याचं जरा जे म्हणतात ना पाणी एवढं जसं आपण थायलंडमध्ये पाहिलं तसं पाणी नाही आहे, प्युअर नाही आहे, गढूळ पाणी आहे. तिकडं काय ते पूल तयार होतोय, बहुतेक पूल होतोय ना. मित्रांनो तर अचानक नव्हे पाणी इतकं बाहेर पण येतंय. मित्रांनो तर ती ऍक्टिव्हिटी बघा. मित्रांनो तर पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत. मजा येते तशी करायचं म्हणल्यावर, पण जाऊ दे आता नको. तू कधी केली का नाही शुभम असली ऍक्टिव्हिटी? बसलं का नाही तर? हा नाही. मित्रांनो तर परत आलोय अंधेरी स्टेशनला. तर चला आता इथनं मेट्रो पकडूया. हां मेट्रोच म्हणतो, इथनं लोकल पकडूया. लोकल पकडून जाऊया पुढं प्रवासाला. मित्रांनो तुम्ही नव्हे आला ना रेल्वे स्टेशनला तर इथं अशा प्रकारे डिस्प्लेवर लावलेलं असतंय किती वाजता ट्रेन आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला. इथं 2 नंबरला ट्रेन गेले 2:40. चला जाऊया. ओके मित्रांनो लोकल यायचा टाइम झालाय आणि चल तर व्हिडिओ काढायचे ह्याच्यात तुम्हाला ते बोर्ड दाखवायचे ह्याच्यात लोकल हुकले आमची. मी दाखवत होतो नाही इथं ह्या बोर्डवर टायमिंग दाखवतंय. त्यावेळेस लोकल आली, खाली उतरस्तोपर्यंत पाहिजे आलं असं आम्हाला जाताना दिसली शेवटी. चला बघूया दुसरी येईल, दुसरी आल्यावर पकडूया दुसरी.
डबा मोकळाच होता. फायनली बसलोय आता ह्याच्यात लोकलमध्ये नाही गर्दी जाम गर्दी असं प्रकारे. काय झालं मला मी नाही वे तिकडं शेजारच्या डब्यात मोकळी जागा होती तिथंच बसलो असतो मी. लेडीजचं होतं ते कंपार्टमेंट मला माहित नव्हतं काय तर सांगेल मी तुम्हाला नीट व्यवस्थित थांबी एका जागेवर थांबलं ना मग सांगतो काय स्टोरी झाली. मित्रांनो तर लोकलमधनं उतरायचं असलं ना तर तुम्हाला नाही वे एक स्टॉप अगोदरच दरवाजापाशी येऊन थांबायला लागतंय नाही तर उतरायला टाईमच भेटत नाही अशा प्रकारचे. तर आम्ही आता पुढच्या स्टॉपचा उतरा नाही इथं येऊन थांबलोय दरवाजापाशी. चला चांगला आहे प्रवास, स्वस्त पण प्रवास आहे आणि फास्ट पण होते पण गर्दी लई राहते असं आहे. फॅन बिल लावले चांगले गरम मित्रांनो तर फायनली उतरलोय मरीन लाईनला उतरलोय. सेकंड लास्ट आहे चर्चगेट लास्ट स्टॉप आहे. तर मरीन लाईनला मरीन ड्राईव्हरनं चालत जायचा विचार आहे त्यामुळं इथंच उतरलोय. चला इथं बऱ्यापैकी खाली झाली ट्रेन सगळी 90% ट्रेन खाली झाली इकडं भाऊ. मित्रांनो तर मरीन लाईन स्टेशनच्या बाहेर आलं ना इथं एक क्रिकेटचं ग्राउंड असलं का ते अकॅडमी असेल थोडक्यात असं मला वाटतंय की इथं पोरं शिकायला वगैरे येत असतील क्रिकेट. इकडं पण आहे हे अकॅडमीच दिसती का रे. छोटंसं ग्राउंड आहे ग्राउंड म्हणजे आहे तसं बऱ्यापैकी मॅच वगैरे होत असतील इथं. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल दाखवणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर फायनली लय मोठा व्हिडिओ व्हायला लागला त्यामुळं तुम्हाला मरीन ड्राईव्ह पुढच्या ह्याच्यात दाखवतो.